मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिंधूला भेटण्यासाठी गेलेल्या मधूचा खरा चेहरा समोर येताच राघव मधूचे थोबाड फोडून कायमचे तिच्याशी सर्व काही संबंध आता तोडून टाकणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की सिंधू मंगेशला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेली असेल म्हणून राघव हा सिंधूचा पाठलाग करत त्या हॉटेलमध्ये जातो. परंतु तेव्हा राघवसमोर जे काही घडतं ते पाहून राघवला मोठा धक्काच बसतो. कारण मधू सिंधूला सावीला घेऊन कायमचं गावी जाण्यासाठी सांगत असते आणि राघव आपल्या दोघींनाही फसवत आहे. तो सावी आणि तुला कदापि सुखाने जगू देणार नाही म्हणून ती सिंधूचे कान देखील भरवत असते. तेव्हा ते ऐकून तर राघवच्या पायाखालची जमीनच हादरते. कारण मधूचे खरे रूप आता राघवसमोर आलेले असते. त्याच वेळेला सिंधूचं लक्ष राघवकडे जातं. ती विचारते, राघव तुम्ही इथे? तर राघवला समोर पाहताच आता मधूला घाम फुटतो. राघवने सगळं काही ऐकलं असणार म्हणून मधू खूपच घाबरलेली असते. तर आता राघवचे डोळे रक्ताने लाल भडक झालेले असतात. तेव्हा तो भर चौकात मधूच्या हाताला धरत तिला फरफटतच घरी घेऊन येतो. ते पाहून सर्वांना मोठा धक्का बसतो. राघव मधूला रूममध्ये घेऊन येतो आणि लगेच आतमधून दरवाजा बंद करून घेतो. तेव्हा मधू घाबरतच विचारते, राघव तू हे काय करत आहेस? राघव म्हणतो, हा प्रश्न तर मी तुला विचारायला हवा. तू सिंधूसोबत त्या हॉटेलमध्ये काय करत होतीस? तुमच्या दोघींचं नक्की काय चालू होतं? तेव्हा मधू म्हणत असते की राघव तू जसं समजतोस ना तसं काहीच नाही आहे. मी तर फक्त प्रॉब्लेमचं सोल्युशन काढत होते. त्यावर राघव चिडूनच विचारतो, म्हणजे माझी मुलगी तुझ्यासाठी प्रॉब्लेम आहे का? हे बोलताना तुला जरासुद्धा लाज वाटत नाही? तेव्हा मधू म्हणत असते, नाही राघव, तुम्ही या सगळ्याचा काहीतरी चुकीचा अर्थ लावत आहात. राघव म्हणतो, चुकीचा नाही मधू, खरं काय आहे ते आत्ता मला कळतंय. तू सिंधूसोबत मिळून माझ्या विरोधात कट कारस्थान करण्यासाठी गेली होतीस ना? मी विनूला सावीच्या स्कूलमध्ये टाकलं म्हणून तू माझा बदला घेत आहेस ना? माझ्या विरोधात सिंधूचे कान भरवत होतीस. मला वाटलं होतं मधू तू बदललीस, पण तो माझा सर्वात मोठा गैरसमज होता. कारण तू अजूनही तशीच कपटी, धोकेबाज, चालबाज मधू आहेस. तुझ्या मनामध्ये एवढं मोठं पाप दडलं असेल हे मला कधी कळलंच नाही. मी तर फार वेडा होतो ग, जो तुला सगळे काही हक्क द्यायला निघालो होतो. तुझ्यावर मी विश्वास ठेवला होता, पण तू तर एक नंबरची विश्वासघातकी बाई निघालीस. तू कधीही बदलणार नाहीस हे मला कळायला हवं होतं. तेव्हा मधू रडतच म्हणते, राघव तुला कळतंय का तू माझ्यावर काय आरोप करत आहेस ते? अरे सगळं काही माहीत असूनही मी तुझ्याशी लग्न करायला तयार होते. तेव्हा ते ऐकून राघव चिडूनच मधूला विचारतो, म्हणजे तुला काय वाटतं? तू माझ्याशी लग्नाचं नाटक केलंस म्हणून विनायक माझ्या आयुष्यामध्ये आला का? तू माझ्यावर खूप मोठा उपकार केला आहेस का? वा मधू वा, तुला आज जे काही बोलायचं ना ते बोलून घे. आता मलाही कळू देत की तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी किती विष भरलं आहे ते. म्हणून आता राघव मधूवर खूपच भडकलेला असतो. तेव्हा मधू राघवच्या खांद्यावर हात ठेवते व त्याला शांत करत म्हणत असते, मी तुझी बायको आहे ना, मग मी तुझ्याबद्दल असा वाईट विचार का करेल? तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. तेव्हा राघव म्हणतो, मधू गैरसमज माझा नाही तर तुझाच होत आहे. तू माझ्या मुलीला माझ्यापासून दूर करण्याचा विचार कसा करू शकतेस? आणि तू माझी बायको कधी होऊ शकत नाहीस. कारण तू वरून दाखवतेस एक आणि आतून आहेस एक. तुझं हे वागणं मी अजिबात सहन करणार नाही. कारण तुझे हे रंग बदलण्याचे पितळ आता माझ्यासमोर उघडे झाले आहे. तू सिंधूसोबत पण गोड गोड बोलत असतेस कारण तुझ्या फायद्यासाठी. खरं पाहायला गेलं तर सिंधूचं आणि सावीचं तुला काही एक घेणं देणं नाही आहे. परंतु माझ्यासारखंच त्या वेड्या सिंधूला देखील तुझा खरा रंग अजून कळलेला नाही आहे. तुला काय वाटलं मधू? सिंधू हे घर सोडून गेल्यानंतर तू या घराची मालकीण झालीस का? सगळ्यांनी तुझ्या इशाऱ्यावर नाचावं का? पण हे सगळं खूप चुकीचं आहे. मला सांग मधू, तू सिंधूला भेटण्यासाठी त्या हॉटेलमध्ये गेलीच का होतीस? हे सगळं तू का करत आहेस? मी काही करण्याच्या अगोदर मला उत्तर दे. म्हणून आता राघव रागाच्या भरामध्ये मधूवर हात उगारतो. मधू खूप घाबरलेली असते आणि रडतच राघवची माफी मागत असते. तेव्हा राघव स्वतःचा हात भिंतीवर मारून घेत आता स्वतःला खूप त्रास करून घेत असतो. तर आता मधू त्याला अडवत म्हणते, राघव मला माफ कर. मला सावीला तुझ्यापासून दूर करायचं नाहीये. प्लीज मला एक संधी दे, माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा ते ऐकताच राघव चिडूनच विचारतो, हे आयुष्य म्हणजे
तुला काय खेळ वाटला का? इथे पुन्हा पुन्हा संधी मिळत नसते. इतके दिवस खरंच मला असं वाटत होतं की मी मधूवर अन्याय करत आहे, तिला बायकोचा कुठल्याही प्रकारचा हक्क देत नाहीये, मी चुकत आहे. परंतु मधू, तुझी तर लायकीच ती आहे. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेव मधू, जर तू माझ्यासोबत चुकीचं वागू शकतेस ना, तर मी सुद्धा ते तुझ्यासोबत करू शकतो. मग आता तमाशा तू बघतच राहा, कारण आजपासून विनायकच्या आयुष्यातील सगळे काही डिसिजन्स फक्त मीच घेणार. तुझा त्याच्याशी काही एक संबंध नसणार आहे. मग ते तुला किंवा घरातील इतर कोणाला आवडो या ना आवडो, मला काही एक फरक पडत नाही. मी माझ्या मुलाचं ॲडमिशन 6वीच्या स्कूलमध्ये करणार म्हणजे करणार. मग तुला जे करायचं असेल ते तू करू शकतेस. दुनियातील कुठलीही ताकद मला आता अडवू शकणार नाही, हे लक्षात ठेव. आणि हो, माझ्या मुलीला माझ्यापासून दूर करण्याचा विचारसुद्धा तू करू नकोस, कारण तू जर असं केलंस ना, तर मी तुझ्यासोबत काय करेल याचा अंदाजसुद्धा तू केला नसेल. आणि म्हणूनच ही चूक तू पुन्हा चुकून करू नकोस, कारण तू जर पुन्हा असं केलंस ना, तर आपल्यामध्ये जे काही थोडंफार नातं उरलं आहे ते कायमचं संपून जाईल. अशी धमकी मधूला देत राघव आता चिडूनच तेथून निघून जातो. तर मधूच्या पायाखालची जमीनच हादरते. ती धक्क्यानेच खाली बसते आणि मोठमोठ्याने रडू लागते. तर इकडे रुक्मिणी काकूने राघव आणि मधूचं ते सर्व बोलणं चोरून ऐकलेलं असतं. त्यामुळे रुक्मिणी काकूला देखील मोठा धक्काच बसतो. तेव्हा काकू लगेच आतमध्ये मधूजवळ जाते आणि तिला सावरते. ती मधूला म्हणते की तू काळजी करू नकोस, मी राघवला विनूचं ॲडमिशन 6वीच्या स्कूलमध्ये करूच देणार नाही. त्यावर मधू घाबरतच म्हणते, काकू प्लीज तुम्ही असं काही करू नका, कारण राघवला ते अजिबात आवडणार नाही. कारण राघवचा रुद्रावतार पाहून मधू तर पूर्णपणे हादरलेली असते. परंतु रुक्मिणी काकू मधूचं काही न ऐकता लगेच विनायकच्या पहिल्या स्कूलमधील प्रिन्सिपल मॅडमला कॉल करते आणि राघवला तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देऊच नका, मी सांगते. कारण विनायकने दुसऱ्या कुठल्याही स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यावं अशी आमची बिलकुल इच्छा नाही आहे. राघव तर भावनेच्या भरात येऊन हे सगळं काही करत आहे, निर्णय घेत आहे. त्यामुळे आता रुक्मिणी काकू स्कूलच्या प्रिन्सिपलला खूप रिक्वेस्ट करत असते की तुम्ही राघवला विनायकचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अजिबात देऊ नका. तेव्हा प्रिन्सिपल मॅडम रुक्मिणी काकूंना म्हणतात, माझं एकदा ऐकून तरी घ्या, कारण राघव सर ऑलरेडी विनूचं स्कूलचं लिव्हिंग सर्टिफिकेट आमच्याकडून घेऊन गेले आहेत. तर ते ऐकून रुक्मिणी काकूंना मोठा धक्काच बसतो. तेव्हा प्रिन्सिपल मॅडम म्हणत असतात की तुम्हाला जेव्हा वाटेल ना, तेव्हा तुम्ही पुन्हा विनूला आमच्या स्कूलमध्ये टाकू शकता, आणि लगेच फोन बंद करतात. तर आता राघवची ती चतुराई पाहून काकू पूर्णपणे हादरते. तेव्हा मधू रुक्मिणी काकूंना रडतच म्हणत असते की मी सिंधूला भेटायला नको होतं, मी तिला हे शहर सोडून जा म्हणून सांगायला नको होतं. माझी खूप मोठी चूक झाली. आता राघव या चुकीसाठी मला कधीच माफ करणार नाही आणि कधीच माझ्यावर विश्वाससुद्धा ठेवणार नाही. मी माती खाल्ली म्हणून आता मधूला खूप पश्चाताप होत असतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.